छान ज्ञानेश्वर शिरभाते वलगाव शेतकरी। आज पोळ्याचा दिवस आहे आणि बच्चूभाऊचं आज पूर्ण महाराष्ट्रभर 7/12 कोरा अशी रथयात्रा पदयात्रा पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। या निमित्त आम्ही वलगावातील सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय केला की आज शासनाचे डोळे उघडले पाहिजे, शासनाला जाग आली पाहिजे। त्याकरिता आम्ही वलगावातील सर्व शेतकरी आज आमचा बैलपोळा आम्ही कर्जमाफी 7/12 कोरा अशा प्रत्येक बैलावर मनी मांडू आम्ही आज वलगावात वसू महाराजाच्या अध्यक्षतेखाली बंडीभाऊ आहे बच्चूभाऊच्या आदेशाने आम्ही आज वलगावात हजारो शेतकरी कोणत्या बैलाला साज न करता आम्ही आज पोळा साजरा करत आहोत। कधी भाव भेटला नाही, न्याय कधी भेटला नाही, तो आम्ही संसदमध्ये धसणार आहोत ह्या गोष्टी घेऊन। कारण आज आमचे कास्तकारवाली अशी दशा आली आहे, मराठी पायरी पडली आहे। आम्ही आमचा पोला साजरा करू शकत नाही, एवढी आजची पोझिशन आमची आहे। आज कास्तकारले म्हणजे उद्योगपतीचा दर्जा पाहिजे होता, अन्नदाताचा दर्जा पाहिजे होता। आज आमच्या शेतकरीले आज आमच्या शेतकरीचा भिकारीचा दर्जा झाला हा सरकारमुळे। हे भैरी गुंगी मुक्की सरकार, ह्या सरकार असंच कधी केलं तर आम्ही सर्व कास्तकार रोडवर येऊन जाऊ। किती हजारोचे तादादमध्ये सर्व कास्तकार आम्ही हडताल करणार आहोत। आमचे बच्चूभाऊचे आदेशानुसार आम्ही हडताल करणार आहोत, सर्व रोडावर येणार आहोत। पाठीवर 7/12 कोरा झाला पाहिजे याचा शेतकऱ्यांच्या मागण्या स्लोगन या मागचा काय उद्देश आहे? आमचं म्हणणं हे आहे की आमचं 7/12 कोरा झाला पाहिजे, कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी झालं पाहिजे। हे सरकारनं आमचा कर्जमाफी केलं पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। आमचे कास्तकार लोकांना छुटकारा पाहिजे यापासून, कर्जापासून। आमची हेच विनंती आहे। आमचं म्हणणं हेच आहे की हे झोपलेली सरकार जागली पाहिजे। असंच हे कुंभकरणची सरकार, हे कुंभकरणसारखी कधी झोपली कधी असली तर आम्हाला कास्तकाराले मरची पायरी पडणार आहे। अजून हे पावसानं आमची शेती वाहून गेली आहे, किती शेतीचं आमचं नुकसान होऊन राहिलं। हे सरकार झोपलेली आहे, काही याच्यावर लक्ष देऊन राहिली। आमचे बच्चू कडू, आमचे महाराज छोटू महाराज यांचे आपण पाठीमागे आहोत। यांचा निर्णय आमचा निर्णय आहे।